नमस्कार, मी जितेंद्र तुमचं स्वागत करतो गप्पा टप्पा विथ हॅशटॅग पोएट्स ऑफ इंस्टाग्राम या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये. आपण मागच्या भागामध्ये भेटलो होतो विक्रांत दाटे याला. त्याच्याबरोबरच्या गप्पा आपण कंटिन्यू करणार आहोत या एपिसोडमध्ये. चला मग पुन्हा सुरू करूया गप्पा टप्पा विथ हॅशटॅग पोएट्स ऑफ इंस्टाग्राम विथ विक्रांत दाटे. नमस्कार, मी मस्त. तुम्ही कशा आहात? मी मजेत. नमस्कार, मी विक्रांत दादाटे. मी राहणारा पुण्याचा आणि साधारणतः मी 1 वर्ष झाले कविता लिहितोय. कविता, शायरी, 4 ओळ्या, जवळजवळ 1 वर्ष झाले मी लिहितोय. अशी हृदयाच्या जवळ आहे माझ्या ती कविता. आणि मनाने लगू तो हंस देतीये, मनाने लगू तो हंस देतीये, यार पागल भी बहुत है मगर क्या करे. पुन्हा 10 वर्षानंतर आपली भेट होईलच, 10 वर्षानंतर सुद्धा आपली भेट होईलच. तेव्हा कदाचित तुझा मुलगा सुद्धा तुझ्या सोबत असेल. मग कधीतरी येतोच माझ्या सासऱ्यांचा फोन तिला, मग कधीतरी येतोच माझ्या सासऱ्यांचा फोन तिला आणि म्हणतात 2 दिवस राहायला ये पोरी. मग कधीतरी येतोच माझ्या सासऱ्यांचा फोन तिला आणि म्हणतात 2 दिवस राहायला ये पोरी. हे एकदाच पोरीच्या डोळ्यातून भरभरून अश्रू सुटतात. माझ्या चेहऱ्यावर दुःख आणि मनामध्ये आनंदाचे लाडू फुटतात. माझ्या चेहऱ्यावर दुःख आणि मनामध्ये आनंदाचे लाडू फुटतात. पण असं म्हणतात की बायको माहेरी जाताना जास्त खुश व्हायचं नसतं. जर तिला कळालं तर सगळं इथेच फसतं. झालं असं की आता मी फर्स्ट टाइम होतं माझं. मी कधीच कुठेही ओपन माइक म्हणजे इनफॅक्ट मला असं स्टेजवर जाऊन बोलायची पण डेअरिंग नाही कधी स्कूल टाइम मध्ये. अँड आय वॉज लाईक ओ माय गॉड, सिरियसली. म्हणजे नाव आहे स्मृतिया जीवन की बाय नटल्स पब्लिकेशन. जिस पल तू ना समझे मुझे, जिस पल तू ना समझे मुझे, उस पल को अलविदा कहना चाहता हूँ. जिस पल तू ना समझे मुझे, उस पल को अलविदा कहना चाहता हूँ. मगर सुना है हर पल को जी लेना चाहिए और उसे तुम्हारे साथ जीना चाहता हूँ. आता मी तुम्हाला ती कविता ऐकवणार आहे, जी कविता पूर्ण करण्यासाठी मला माझा एक मित्र आहे, गौरव नाव आहे त्याचं. त्याने मला एक ओळ सांगितली होती फक्त. त्यांनी मला ती ओळ सांगितली आणि मला म्हणाले की ह्या ओळीवरून कविता पूर्ण करण्याचा प्रयत्न कर. मी म्हणलं ठीक आहे, प्रयत्न करतो. मग मी प्रयत्न केलाय. एक ओळ अशी होती की या धावपळीच्या दुनियेत एकटा चालत होतो, एक आधार म्हणून मी तुला मानत होतो. ही ओळ मला माझ्या मित्राने सांगितली आणि तो पण खूप छान लिहितो. छान लिहितो. तर कविता अशी आहे की या धावपळीच्या दुनियेत एकटा चालत होतो, एक आधार म्हणून मी तुला मानत होतो. या धावपळीच्या दुनियेत एकटा चालत होतो, एक आधार म्हणून मी तुला मानत होतो. खरे खोटे नाही केले कधी, खरे खोटे नाही केले कधी, तू बोलशील तेच मानत होतो. या धावपळीच्या दुनियेत एकटा चालत होतो, एक आधार म्हणून मी तुला मानत होतो. असो असो, एक गोष्ट आहे आयुष्याची जी तुला सांगवायची आहे. एक गोष्ट आहे आयुष्याची जी तुला सांगवायची आहे. तू हो म्हणाली तरच सांगेन, नाही म्हणालीस तर काही नाही, फक्त मनाला लागेल. तू हो म्हणाली तरच सांगेन, नाही म्हणालीस तर काही नाही, फक्त मनाला लागेल. आयुष्यामध्ये जे जे घडेल ते कवितेच्या स्वरूपात पानावर उतरावंच लागेल. जगतोय कसे कुठे हे लिहावंच लागेल. मग लिहिता लिहिता जाणीव होईलच मला, इथून पुढे तुझ्या विनाच जगावं लागेल. या धावपळीच्या दुनियेत एकटा चालत होतो, एक आधार म्हणून मी तुला मानत होतो. खरे खोटे नाही केले कधी, तू बोलशील तेच मानत होतो. या धावपळीच्या दुनियेत एकटा चालत होतो, एक आधार म्हणून मी तुला मानत होतो. अंधारात देखील कोणाचा तरी आधार असावा, हे मला कसे कळाले असेल. अंधारात देखील कोणाचा तरी आधार असावा, हे मला कसे कळाले असेल. तू कधीतरी बघ मला रात्री एकांतात रडताना, तुला सुद्धा थोडं थोडं दिसेल. तू कधीतरी बघ मला रात्री एकांतात रडताना, तुला सुद्धा थोडं थोडं दिसेल. जरी नाही दिसले काही तर तू तुझ्या झोपेचा अंदाज घे, 6 तास सुद्धा तुला कमी वाटतील.
जरी नाही दिसले काही तर तू तुझ्या झोपेचा अंदाज घे, 6 तास सुद्धा तुला कमी वाटतील. मग कधीतरी म्हण मला की आज रात्री मी सुद्धा तुझ्या सोबत जागते. मी होच म्हणे. मग कधीतरी म्हण मला की आज रात्री मी सुद्धा तुझ्या सोबत जागते. सकाळ होण्याआधीच तुला कळेल की रात्र किती मोठी असते. सकाळ होण्याआधीच कळेल की रात्र किती मोठी असते. या धावपळीच्या दुनियेत एकटा चालत होतो. एक आधार म्हणून मी तुला मानत होतो. खरे खोटे नाही केले कधी. खरे खोटे नाही केले कधी. तू बोलशील तेच मानत होतो. या धावपळीच्या दुनियेत एकटा चालत होतो. एक आधार म्हणून मी तुला मानत होतो. चल आता मान्य कर. आता मान्य कर ते तुझे उर्मट शब्द माझ्या कानाला अगदी हलके हलके वाटत असते. आता मान्य कर ते तुझे उर्मट शब्द माझ्या कानाला अगदी हलके हलके वाटत असे. पण तू जाताना सांगायचं विसरून गेलीस की ते पचवायचे कसे. वा. आज देखील तुझी आठवण येत आहे. उद्या सुद्धा येईल. आज देखील तुझी आठवण येत आहे. उद्या सुद्धा येईल. परवा मात्र माझं मन स्वतः मला नेहमीप्रमाणेच मंदिरात नेईल. आज देखील तुझी आठवण येत आहे. उद्या सुद्धा येईल. परवा मात्र माझं मन स्वतः मला नेहमीप्रमाणेच मंदिरात नेईल. मग गुरुजी विचारतील मला तुझ्या न येण्याचं कारण. मग गुरुजी विचारतील मला तुझ्या न येण्याचं कारण. मी सांगेन कारण डोकी दुखीचं. आणि जर एखादी चुकून उचकी लागलीच तुला तर तू एकच कर माझ्यासाठी. मी जे जे मागितलं देवाकडे ते समज फक्त तुझ्यासाठी. फक्त तुझ्यासाठी. या धावपळीच्या दुनियेत एकटा चालत होतो. एक आधार म्हणून मी तुला मानत होतो. खरे खोटे नाही केले कधी. खरे खोटे नाही केले कधी. तू बोलशील तेच मानत होतो. या धावपळीच्या दुनियेत एकटा. वा, खूपच छान, खूपच छान, खूपच छान. तर जे बोलत होता ना, एक सजेशन आहे जे मी खरं तर जे वेगवेगळी लिहायची स्टाईल असतो. आता जे मला अशा मोठ्या कविता लिहायला म्हणजे मी प्रयत्नच करतो मोठे लिहायला. मॅक्सिमम 3-4 वेळ करणे असतं. व्हॉट आय ऑब्झर्व तुझ्या कवितेमध्ये देर इज अ स्टोरी लाईन. एक स्टोरी लाईन असते पूर्ण कवितेमध्ये. त्याच्यामध्ये सुरुवातीपासून शेवट असतो. तसं सगळ्याच कवितेत असतो. पण यामध्ये एक सिच्युएशन आहे की ज्याच्यामध्ये आता ती कविता सांगितली त्याच्यानुसार. मग मी असं म्हणत होतो की जर तू एखादा लेख किंवा स्किट लिहायचा प्रयत्न केलास ना तर तोही तू खूप छान लिहिशील असं मला वाटतं. एकदा ट्राय करून बघ. ओके. की तू लिहिलंयस ऑलरेडी स्क्रिप्ट मी लिहिलेत. कशासाठी लिहिले तू काय? खरं तर मी हॉरर स्टोरी वरती स्क्रिप्ट लिहिलेली आहे. ओके. आणि ती माझी ऍज अ नोवेल म्हणून पब्लिश पण झालेली आहे पॉकेट स्टुडिओ वरती. पॉकेट एफ एम वरती. काय स्टोरीचं नाव? त्या हवेली 1990 स्टोरीचं नाव आहे. असं हॉरर पण लिहितोस तू? हा, म्हणजे अजून एक गोष्ट सर सांगायला आवडेल तुम्हाला. आता 2 दिवसामध्ये माझी शॉर्ट फिल्म येते. म्हणजे ती जी स्टोरी आहे ना ती मी लिहिलेली नाहीये. माझ्या फ्रेंडने लिहिलेली आहे ती. मी तुम्हाला म्हटलं ना मगाशी त्या एक ओळ सांगितली होती मला माझ्या फ्रेंडनी, गौरव नाव आहे त्याचं. त्यांनी ती स्टोरी लिहिलेली आहे. आणि मी जस्ट त्यात ऍक्ट केलेलं आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून बनवलेली आहे. त्याचा टीजर वगैरे रिलीज झालेला आहे. आता 2 दिवसामध्ये शॉर्ट फिल्म रिलीज होईल. बेस्ट ऑफ लक. ओके, आपण शेवटाकडे वळूया का? ओके सर. मग कुठली कविता ऐकवतेस आम्हाला? शेवटची कविता. आई कुठे काय करते? चालेल सर. सगळ्यात जास्त नातेवाईकांना माझ्या आवडलेली कविता म्हणजे हीच, आई कुठे काय करते. कारण मुंबईला माझी एक आजी आहे. ओके, माझी आजी आहे मुंबईला. तर त्यांना ती कविता इतकी आवडली ना, त्यांनी माझ्याकडून ती लिहून घेतली ती कविता. आणि त्यांनी ती त्यांच्या इथे सादर केली. त्या मुंबईला असतात, तर ती कविता माझी तिकडे सादर केली त्यांनी. म्हणजे जेव्हा असं एखादा रायटर असतो, ऍज अ रायटर, जेव्हा असं आपल्यासोबत घडतं ना, म्हणजे आपण जे लिहितोय त्याला असं लोक चांगला रिस्पॉन्स देतात ना, ती फिलिंग खूप छान असते. क्रेडिट पेक्षा खूप महत्वाचं असतं की यार
लोकांना आवडते, आपण जे लोकांना आवडते, म्हणजे फिलिंग खूप छान असते. मला पण आवडेल तुम्ही काय लिहिलं असेल तर ऐकायला. हा, मी ऐकवेल. मी आई कुठे काय करते ह्याच टायटलची माझी सुद्धा कविता आहे, ती ऐकवेल मी तुझी कविता आल्या. ओके, चालेल सर, ऐकू मी. हा, तर खूप हृदयाच्या जवळची कविता आहे, आई कुठे काय करते. तर काय असतं, एक मुलगा स्वतःच्या एक मुलगा आपल्या आईशी खूप भांडतो म्हणजे खूप भांडतो. रागामध्ये असं म्हणतो की आई तू माझ्यासाठी काय केलंय, तू माझ्यासाठी काहीच नाही केलं, आणि निघून जातो आणि एका बाजूला जाऊन बसतो. तेव्हा त्याचं मन त्याच्याशी बोलू लागतं, त्याचं मन त्याला सांगतं, जन्मताच कापसासारखा होतास तू, ती फुंकर सुद्धा मारत नसे. जन्मताच कापसासारखा होतास तू, ती फुंकर सुद्धा मारत नसे. कसे कळत असेल तिला की भुकेला आहेस तू, ती अलगद छातीला लावत असे. कसं कळत असेल तिला की भुकेला आहेस तू, ती अलगद छातीला लावत असे. मग ती तुला चालायला शिकवते, खेळायला शिकवते, हसायला शिकवते. हो, ती आई आहे, ती जगायला शिकवते. ती तुला चालायला शिकवते, खेळायला शिकवते, हसायला शिकवते. ती आई आहे, ती जगायला शिकवते. म्हणूनच रडता रडता कोणाचं तरी नाव घ्यावं असं कोणतंही बंधन नसतं. तरी सुद्धा नकळत तोंडामध्ये आई हेच नाव असतं. रडता रडता कोणाचं तरी नाव घ्यावं असं कोणतंही बंधन नसतं, तरी सुद्धा नकळत तोंडामध्ये आई हेच नाव असतं. कधी विचारलं आहेस तिला ती असं का करते? कधी विचारलं आहेस तिला ती असं का करते? की मुलांची जबाबदारी घेत का ती फिरते? नसेलच विचारलं कधी, कारण आई कुठे काय करते. लहानपणी खूप खेळायचास, खेळताना पडायचास, पडला की रडायचास. रडता रडता समोर दिसायची ती आई असायची. बरी जरी झाली जखम तरी सुद्धा जवळ बसायची. असे बऱ्याचदा झाले आहे आजारी असताना तू काहीही खात नसे. खाऊन घे ओरडून मात्र घास तीच प्रेमाने भरवत असे. कधी विचारलं आहेस तिला ती असं का करते? की खाऊन घे म्हणत म्हणत आपल्या मागे का ती फिरते? नसेलच विचारलं कधी, कारण आई कुठे काय करते. तुझ्या आधी उठून दप्तर तीच आवरत असे. शाळेत जायचे असल्यामुळे तू मात्र झोपेतच असे. म्हणूनच गोड बोलता बोलता बाळा उठ करता करता गालावरून हात फिरवता फिरवता ती तुला उठवत असे. करता करता गालावरून हात फिरवता फिरवता ती तुला उठवत असे. तू मात्र झोपेत तल्लीन, काठी घेतल्याशिवाय उठत नसे. मग दोन फटके नेहमीचेच ठरलेले पाठीवर बसे. पण वन मात्र तिच्या प्रेमाचे उमटत असे. कधी विचारलं आहेस तिला ती असं का करते? इतकी काळजी घेत आपल्या मागे का ती फिरते? नसेलच विचारलं कधी, कारण आई कुठे काय करते. वा, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान कविता होती. आता त्याच शीर्षकाची मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे, खूपच छोटी आहे, म्हणजे शब्दही छोटे आहेत आणि कडवही कमी. मी तिला ते ऐकवलं. कदाचित तू जर आमच्या चॅनलला फॉलो करत असेल तर तू तो व्हिडिओही बघितला असशील. सेम नाव आहे, आई कुठे काय करते. ओके. प्रशांत महागडे होता पित्र आहे जो माझ्या कवितेना व्हॉइस ओव्हर देतो. त्याच्या आवाजामध्ये ही कविता आहे. नक्की फॉलो केलं नसेल तर करून दे आमच्या चॅनलला. तुझ्या फॉलोअर्सलाही सांगे आमच्या चॅनलला फॉलो करायला.
कविता ऐकवतो मी. कवितेचं शीर्षक आहे आई कुठे काय करते. आई कुठे काय करते. आई विखुरलेल्या घराला एकत्र जोडते. आई विखुरलेल्या घराला एकत्र जोडते. आई घराला खरपण देते. आई कुठे काय करते. आई कुठे काय करते. आई संस्काराचे बाळकडू पाजते. आई संस्काराचे बाळकडू पाजते. आई माणसातल्या माणसाला घडवते. आई माणसातल्या माणसाला घडवते. आई कुठे काय करते. आई कुठे काय करते. आई 9 महिने 9 दिवस उरी सांभाळते. आई 9 महिने 9 दिवस उरी सांभाळते. आई निस्वार्थीपणे आयुष्यभर फक्त देतच राहते. फक्त देतच राहते. छोटीशी कविता आहे. मस्त होती कविता एकदम. थँक्यू. एकदम म्हणजे एकदम खऱ्या आयुष्यामध्ये कसं असतं एकदम त्याच्यावरतीच होती. थँक्यू. मला आज खूपच मजा आली. म्हणजे अनएक्सपेक्टेड असा सेशन होता. मी काही कागदावरती काहीच लिहिलेलं नाही. म्हणजे हा माझा कागद कोरा आहे, फक्त तुझं नाव आहे फक्त त्याच्यावरती. खूपच मजा आली. तुला कसं वाटलं. हा पण म्हणजे मी पहिल्यांदा कोणता तरी पॉडकास्ट देतोय. म्हणजे काहीच अनुभव वगैरे काहीच नाहीये. त्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं तुला. खरं सांगायचं झालं ना, हा एक असा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे तुम्ही जो प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे आता, हा मनातल्या पानावर जे युट्यूब चॅनल आहे किंवा इंस्टाग्राम वरती पण तुम्ही अप्रोच करता रायटर्सला, हा एक असा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे जे रायटर्स आहेत ज्यांना फक्त स्वतःच्याच इंस्टाग्राम वरती किंवा युट्यूब चॅनल वरती फक्त पोस्ट करायला मिळतं. म्हणजे बाकी कुठेच त्यांना त्यांचं स्किल दाखवायला चान्स नाही मिळत किंवा डेअरिंग नसतं काय काय लोकांमध्ये की असं आपण स्वतः जाऊन अप्लाय करावं किंवा स्वतः जाऊन आपण ट्राय करावं. धाडस लागतं यासाठी खूप. पण तुम्ही जे करताय ना ते खरंच खूप म्हणजे एखाद्याला म्हणजे मोटिवेट करताय तुम्ही एखाद्याला की तुम्ही तुमच्यामध्ये सुद्धा स्किल आहे आणि तुम्ही ते करू शकता. असं आता माझं कसं, मी ह्याच्या आधी ओपन माइक इव्हेंट वगैरे केलेलं आहे त्यामुळे, आणि मी रील वगैरे करतो त्यामुळे मला थोडा कॉन्फिडन्स आहे. पण काही मुलं लिहितात पण ते स्वतः जवळच ठेवतात लिहून. त्यांना माहिती असतं आपण लिहितो, पण त्यांच्याजवळ कॅमेरा समोर येण्याचं डेअरिंग नसतं. नर्वस होतात ते. कॅमेरा जसं समोर आला नर्वस होतात. पण एक गोष्ट मला खूप आवडली तुमची सर, तुम्ही आहे ना रायटर्सला अप्रोच करता समोर. म्हणजे तुम्ही स्वतः त्यांच्या जवळ जाता की आम्ही असं चान्स देतोय, तुम्ही इंटरेस्टेड आहात का. आणि जर एखादा रायटर म्हणजे ज्याला कधीच अनुभव नाही अशा गोष्टींचा, तो जर तुमच्या ह्या शो मध्ये आला आणि जर तो असं बोलायला लागला तर त्याला मी खरं सांगतो एक इन्स्पिरेशन मिळेल की यार आपण पण बोलू शकतो, आपण पण करू शकतो. म्हणजे ही खूप छान गोष्ट आहे सर खरंच. माझा आणि समोरच्याचाही कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सुरू केलेला प्रयत्न आहे हा. आणि प्लॅटफॉर्म मिळावं, कारण आत्ताच्या मी ज्या कविता लिहिल्यात ना त्या कविता ऑलमोस्ट म्हणजे आता मला माझं शिक्षण कम्प्लीट होऊन मला 18 वर्ष झाले. मी जॉब करते. ज्या काही कविता आहेत ते माझ्या कॉलेजच्या वेळेत लिहिलेल्या. कॉलेज इंजिनिअरिंगचे 4 वर्ष, म्हणजे त्या किती झाले म्हणजे आता 20 वर्षापूर्वीच्याही कविता असतील त्या. पण त्या मी कधी कुणावरच आधार केल्या नव्हत्या. मी दरवेळी विचार करायचो की यावर्षी आपण युट्यूब चॅनल करू, यावर्षी आपण सुरू करू, पण ते शेवटी होत नव्हतं. आणि शेवटी या टप्प्यावरती येऊन मग मी ते आता म्हटलं की आता आपण सुरूच करूया. त्यानंतर मला असं अनुभवलं की आपल्याकडे खूप लोक आहेत जे इंस्टाग्रामवरती पोस्ट करत असतात, कविता करत असतात. ते तेवढ्यापुरत्या मर्यादित असतात. ठीक आहे. सो म्हटलं की आपलाही कॉन्फिडन्स वाढेल. आणि मलाही ऐकायलाही आवडतं, कविता ऐकायलाही आवडतात. त्यामुळे मला वेगवेगळ्या कविताही ऐकायला मिळतील. त्या अनुषंगाने हा प्रोग्राम मी सुरू केला. तर तीनच जणांबरोबर झालेले. आता बघूया आपण आता हळूहळू आणखी करूया. तुझ्या ओळखीचे जे कोणी मित्र असतील त्यांनाही सांग, त्यांना पाहिजे तर आपल्या चॅनलची लिंक दे, त्यांना बघायला सांग की बघ हे असं प्रयत्न करतोय. तुला त्यांना आवड असेल नक्की मला पिंग करा, मग आपण असंच करूया. आता तुला तर अनुभव आलाय आपण कसं सुरू केलेलं आहे.
ठीक आहे, नाही आपण नक्की सर. त्यांच्या आणि बरोबरी करू. आणि मी सर तुमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे पहिली गोष्ट. कारण मला खूप म्हणजे आवडलं, म्हणजे नाही का, कारण मोस्टली कसं असतं की बाकीचे जे असतात ते ट्राय करत असतात की आपल्याला कुठे प्लॅटफॉर्म मिळतोय का, तरी त्यांना मिळत नाही प्लॅटफॉर्म, राईट. आणि म्हणजे आणि तुम्ही सुरू केलंय ना, पुढे जाईल थँक्यू थँक्यू. नक्कीच. आणि जाता जाता सर थोडं चार पाच ओळीत सर, थोड्या जाता जाता मी ऐकू? मी ऐकवतो तुम्हाला. चालेल, एक मी काम कर, ऐकवतो. तू पण ऐकव, मी पण ऐकवतो. मी अशी कविता ऐकवेल जी मी अजूनपर्यंत कुठेही ओके ऐकवली नाहीये. चालेल, सुरू करू. हो हो. फुलांच्या पाकळीला फुलाचा रंग विचारू नका, त्याचा सुगंध विचारू नका. बरोबर ना सर? फुलाच्या पाकळीला फुलाचा रंग विचारू नका, त्याचा सुगंध विचारू नका. आहे मनाच्या कोपऱ्यामध्ये नाजूकसे एक फूल माझ्या. आहे मनाच्या कोपऱ्यामध्ये नाजूकसे एक फूल माझ्या, त्याचं नाव विचारू नका. वा वा आहे मनाच्या कोपऱ्यामध्ये नाजूकसे एक फूल माझ्या, त्याचं नाव विचारू नका. डोळ्यालाच डोळ्याच्या पापणीचे वजन विचारू नका. क्या बात है. डोळ्यालाच डोळ्याच्या पापणीचे वजन विचारू नका. डोळे पहा पण डोळ्याच्या आत पाहू नका. क्या बात. डोळ्यालाच डोळ्याच्या पापणीचे वजन विचारू नका. डोळे पहा पण डोळ्याच्या आत पाहू नका. आहे डोळ्यामध्ये एक सुंदर अशी बाहुली माझ्या, तिचं नाव वा विचारू वा नका. वा 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 वा. ओठांना शब्दाचं गणित विचारू नका. ओठांना शब्दाचं गणित विचारू नका. बोलले कितीही तरी त्यांना जाब विचारू नका. क्या बात. ओठांना शब्दाचं गणित विचारू नका. बोलले कितीही तरी त्यांना जाब विचारू नका. असते सध्या ओठांवर जिचे गीत माझ्या. असते ओठांवर जिचेच गीत माझ्या, तिचं नाव विचारू नका. तिचं नाव वा विचारू वा नका. वा वा. खूप छान, खूप छान, सुंदर. तर मीही ऐकवतो एक. कवितेचं नाव आहे शेवटचा श्वास. ओके. तू लावलेला तो मोगरा, तू लावलेला तो मोगरा आज बहरून आलाय. तू लावलेला तो मोगरा आज बहरून आलाय. त्याची 2 फुले वेचायला, त्याची 2 फुले वेचायला तरी तू येशील. याच आशेवर तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलो. त्याची 2 फुले वेचायला तरी तू येशील. याच आशेवर तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलो. मोगऱ्याच्या गंधाला, मोगऱ्याच्या गंधाला मनात साठवून बसलोय. साठवल्यात तर तुझ्या आठवणी, साठवल्यात तर तुझ्या आठवणी. त्याच आठवणींना सोबत घेऊन कविता कागदावर उतरवली आहे. त्याच आठवणींना सोबत घेऊन कविता कागदावर उतरवली आहे. त्याच कवितेच्या 2 ओळी ऐकायला, त्याच कवितेच्या 2 ओळी ऐकायला तरी तू येशील. त्याच आशेवर तुझ्या वाटेवर, त्याच आशेवर तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलोय. आठवणीतल्या तुला मिठीत घेऊन बसलोय. मिठीत तर तुलाही यावंसं वाटतं, मिठीत तर तुलाही यावंसं वाटतं. फेसाळलेल्या समुद्राला कवेत घेऊन आजही का पाहायचं. फेसाळलेल्या समुद्राला कवेत घेऊन आजही का पाहायचं. अशाच सर्वच प्रश्नांची उत्तरं द्यायला, अशाच सर्वच प्रश्नांची उत्तरं द्यायला तरी तू येशील. अशाच सर्वच प्रश्नांची उत्तरं द्यायला तरी तू येशील. ह्याच आशेवर तुझ्या वाटेवर डोळे लावून बसलोय. जीवन मरणाचा प्रश्न तरीही, जीवन मरणाचा प्रश्न तरीही तुझ्यासाठीच, तुझ्यासाठीच शेवटचा श्वास राखून बसलोय. शेवटचा श्वास राखून बसलो. वा, एक नंबर. थँक्यू थँक्यू. पुन्हा भेटू आपण. नक्की सर, लवकरच. ओके, बाय बाय. तर हा होता विक्रांत अदाते. मला त्याच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. खूप मस्त गप्पा मारल्या आम्ही, विदाउट स्क्रिप्ट, काही क्वेश्चन नाही, आणि कोऱ्या पाठीने आम्ही त्याच्या समोर गेलेलो आणि गप्पा मारल्या. मलाही खूप मजा आली. त्याच्या कविता खूपच छान होत्या, खूपच इंटरेस्टिंग होत्या. वेगवेगळ्या विषयावरच्या कविता आपण ऐकल्या. तर
त्याचा जो इंस्टाग्रामचा अकाउंट आहे आणि यूट्यूबचं जे अकाउंट आहे ते मी आय डीमध्ये देईल. त्याला नक्की फॉलो करा, त्याच्या कविता ऐका, त्याचे व्हिडिओज येत असतात, ते व्हिडिओ ऐका, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि हो, आपल्या मनातलं पानावर या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करून सांगा की हा उपक्रम कसा वाटतोय. ज्या काही सजेशन असतील तर त्या नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका. जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.